नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर जास्त वेळ मी घेणार नाही. तुम्हाला जे काही माझा मेन टॉपिक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कोणासाठी आहे, जर घटक चाचणी जी होणार आहे त्या घटक चाचणीमध्ये 20 पैकी 20 मार्क ज्याला पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे. बघा, संपूर्ण व्हिडिओ पहा. एक 7-8 मिनिटाचा व्हिडिओ होईल. 7-8 मिनिटामध्ये मी जे काही प्रश्न सांगेल, संभाव्य प्रश्न 100% खात्रीशीर ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, विज्ञान व तंत्रज्ञान इयत्ता 10वी जे काही तुमची घटक चाचणी होणार आहे त्याच्यामध्ये कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात, 100% खात्रीशीर. आणि हे प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात, खात्रीशीर मी सांगू शकतो. चला, सर्वांचं स्वागत आहे. बघा की या परीक्षेच्या दृष्टीने कोणते प्रश्न महत्त्वाचे असतील. बघा की जो पहिला आपला चॅप्टर होता विज्ञान व तंत्रज्ञान भाग, याचा भाग 2चा उत्क्रांती व आनुवंशिकता, याच्यामध्ये संभाव्य प्रश्न कोणते असतील तर लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐका. हे प्रश्न नक्की विचारले जाऊ शकतात आणि बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याच्यामुळं व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. 5-6 मिनिटांमध्ये सर्व काही 20 पैकी 20 मार्क भेटतील आणि बोर्डच्या परीक्षेला पण तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. बघा तर कोणते प्रश्न संभाव्य असतील. बघा की जे उत्क्रांती आणि आनुवंशिकता हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला उत्क्रांती माहीत असली पाहिजे, आनुवंशिकता माहीत असली पाहिजे. दोन्हीची व्याख्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण की हे 100% विचारलं जाऊ शकतो. चॅप्टरचं नावच आहे उत्क्रांती आणि आनुवंशिकता. उत्क्रांतीबद्दल विचारलं जाऊ शकतं, आनुवंशिकतेबद्दल विचारलं जाऊ शकतं आणि त्याच्यानंतर जे काही उत्क्रांतीचे पुरावे आहेत त्या उत्क्रांतीचे पुरावे सुद्धा तुम्हाला साही उत्क्रांतीचे पुरावे पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर जो काही चार्ल्स डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत होता, चार्ल्स डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. आणि चार्ल्स डार्विनचा जो सिद्धांत होता, त्यांनी तो सिद्धांत मांडला, त्याच्यामध्ये त्याचे काही ड्रॉबॅक होते, म्हणजे आक्षेपार्थ वाक्य होते. 3 होते पहा, 3 तुमच्या स्क्रीनवरती आलेले आहेत. ते तिन्ही वाक्य तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. बघा, त्याच्यानंतर तो लॉमार्कवाद होता. लॉमार्कवादवरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. लॉमार्कवाद सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. बघा, त्याच्या अगोदरचा जे मी सांगितलेलं आहे चार्ल्स डार्विनचं जे एक पुस्तक प्रसिद्ध होतं, ओरिजिन ऑफ स्पेसिस असं त्याचं नाव होतं. ते पुस्तकाचं नाव सुद्धा लक्षात, रिकामी जागा 7 तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. एकंदरीत बघा, तुमचा जो घटक चाचणी होणार आहे त्या घटक चाचणीमध्ये 2 मार्क रिकाम्या जागा विचारले जाऊ शकतात. 2 मार्क रिकाम्या जागासाठी असतात. त्याच्यानंतर 2 मार्क तुम्हाला वेगळा पद ओळखा म्हणून त्याला विचारले जाऊ शकतात. मॅच द पियर साठी 2 मार्क विचारले जाऊ शकतात. एका वाक्यात उत्तरे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा 4 ते 5 मार्कासाठी एक प्रश्न विचारला जातो. 3 ते 4 मार्कांसाठी हमखास प्रश्न असतो. त्याच्यामध्ये मोठा प्रश्न पाठ करणं तुम्हाला गरजेचं आहे. मी सांगितलेलं आहे उत्क्रांती आणि आनुवंशिकता, याच्यामध्ये तुम्हाला हेच प्रश्न, हे 5 ते 10 प्रश्न जर तुम्ही पाठ केले तर घटक चाचणीमध्ये तुम्हाला या धड्यामध्ये 100% फायदा होणार आहे. त्याच्यामुळे जे काही हे आहेत, उत्क्रांती असेल, आनुवंशिकता असेल, त्याच्यानंतर जे लॉमार्कवाद आहे, चार्ल्स डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे, हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. आणि उत्क्रांतीचे जे काही मानवी उत्क्रांती असेल त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही उत्क्रांतीचे पुरावे आहेत, उत्क्रांतीचे पुरावे, साही उत्क्रांतीचे पुरावे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यातला एकही पुरावा तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्याचं स्पष्टीकरण विचारलं जाऊ शकतं. म्हणजे तुम्हाला उत्क्रांतीचा पुरावा आल्याच्या नंतर तुम्हाला स्पष्टपणे त्याच्यामध्ये लिहिता आलं पाहिजे. त्याच्यामुळं हा टॉपिक एवढा जरी कंप्लीट केला, या टॉपिकमध्ये एवढं जरी तुम्ही लक्ष दिलं तर या टॉपिकमध्ये 100% तुम्हाला मार्क मिळू शकतात. नंतर उत्क्रांती व आनुवंशिकता, यामध्ये तुम्हाला हे पाठ असणं गरजेचं आहे. जे काही मी प्रश्न तुम्हाला सांगितलेले आहेत, हे सगळे प्रश्न तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. हे प्रश्न परीक्षेच्याही दृष्टीने आणि बोर्डची ही घटक चाचणीची होणार आहे, घटक चाचणीच्याही दृष्टीने आणि जी काही बोर्डची परीक्षा होणार आहे त्या बोर्डच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे प्रश्न फार महत्वाचे असणार आहेत. बघा, उत्क्रांती आणि आनुवंशिकता याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही पाठ करण्याची गरज नाही. फक्त मी जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त तुम्हाला मार्क जर या चॅप्टरमध्ये मिळवायचे असतील तर तुम्ही हा चॅप्टर, जेवढे काही मी मुद्दे सांगितलेले आहेत
तेवढं तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात, हा माझा संभाव्य अंदाज आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होईल. धन्यवाद.